श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला माहितीच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा विठ्ठल, कोल्हापूरचा ज्योतिबा आणि जेजुरीचा खंडोबा यांचे लाखोनी भक्त आहे आणि ते तितकेच त्यांची त्यावरती श्रद्धा आहे. आणि त्यापैकी एक म्हणजे आपला पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजेच खंडोबा, जेजुरीचा खंडोबा. तर याच जेजुरीच्या खंडोबाचे मी तुम्हाला जेजुरी गडाचं रहस्य घेऊन आलेले आहे. आणि खंडोबा हे कडेपठारावरून नवीन जेजुरी गडावरती कसे आले याबद्दलही तुम्हाला माहिती सांगणार आहे. अतिशय उपयुक्त माहिती आहे ही, तुम्हाला असायलाच पाहिजे ही माहिती. खंडोबा हे कडेपठारावरती का होते आणि ते नवीन गडावरती कसे आले, त्यांना कोणी आणलं, तर ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप चांगली माहिती आहे. तर आपल्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदरमधील जेजुरीचं रहस्य आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर थोडक्यात माहिती मी तुम्हाला, आणि अगदी आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे जेजुरी, जुनी जेजुरी आणि नवीन जेजुरी हे बऱ्याच जणांना माहिती आहे. पण जुनी जेजुरी का म्हणतात आणि नवीन जेजुरी का म्हणतात, त्याचं रहस्य हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. कारण जुने स्थान हे आपण त्याला कडेपठार म्हणत असतो आणि जुन्या स्थानावरून देव जेजुरी गडावरती कसा आला, तर याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सत्य परिस्थितीवरती आहे ही माहिती, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. बऱ्याच वर्षांपूर्वी सुकेपर गण्यामध्ये एक भक्त राहत होता आणि तो खंडोबाचे देवाचे खूप भक्त करत असे आणि अगदी मनापासून, अगदी कोणत्याही प्रकारचं त्याच्याकडून कसलीही अपेक्षा नव्हती. स्वच्छ मनाने तो खंडोबाची भक्ती करत होता. आता दररोज तो करेपठारावरती कऱ्ह्याचं पाणी नेऊन तिथे देवांना आंघोळ घालायचा, देवांची जी नित्यपूजा आहे ती नित्यपूजा करायचा. असा नियम त्याचा दररोजचा चालू होता. नंतर त्याचे भरपूर वय झाले. खूप वय झाल्यानंतर त्याने तिथे जाणे त्याला शक्य नव्हते. त्यामुळे एक दिवस तो देवांनाच प्रत्यक्ष म्हणाला, पाणी घेऊन गेला देवांना आंघोळ घालण्यासाठी आणि देवांना म्हणाला की मला तुमच्यापर्यंत येणं शक्य होत नाही आहे, त्यामुळे तुम्ही आता माझ्या घरी चला. देवाने त्याचं हे म्हणणं ऐकल्यानंतर देवाने मान्यही केलं की मी तुझ्याबरोबर तुझ्या घरी येतो. प्रत्यक्षपणे देव त्याच्या घरी यायला निघाले, परंतु देवाने त्याला आधीच सांगितले होते, तू पुढे चल आणि तुझ्या पाठीमागे मी चालणार आहे, परंतु हे करत असताना तू कुठेही पाठीमागे वळून बघायचं नाही, तू सरळ पुढे बघूनच चालायचं आहे. तर तू ज्या वेळेस मागे वळून बघणार त्या क्षणाला मी तिथेच थांबणार, तुझ्या घरी येणार नाही आणि तिथेच माझं वास्तव्य असणार आहे. तर हे त्या भक्ताने मान्य केलं आणि बराच वेळ त्यांचं चालणं चालू झालं. आणि पुढे भक्त होता आणि पाठीमागे साक्षात खंडोबा होते. हे त्यांचं चालणं चालू असताना त्या भक्ताच्या मनात शंका आली की आपण यांना चल म्हणालो, परंतु हे खरोखर आपल्या पाठीमागे आले की नाही हे आपण वळून बघावं. हा प्रश्न त्याच्या मनात आल्यानंतर त्याने काही वेळासाठी पाठीमागे वळून बघितले, तर त्यांना तिथे देव त्यांच्या पाठीमागे येत होते हे दिसलं. परंतु देवाने सांगितल्याप्रमाणे तिथेच देव हे भस्मसात झाले, तिथेच देव हे वास्तव्यात थांबले आणि आपल्याबरोबर देव त्याच ठिकाणी गुप्त झाले. आणि ते ठिकाण म्हणजे जेजुरीचं नवीन गड आहे. त्याला आपण दर्शनासाठी जात असतो. 2 गडांपैकी एक गड म्हणजेच एक जुना गड आणि दुसरा जो आहे तर तो नवीन गड, तिथे आपण सगळे भक्त दर्शनाला जात असतो, म्हणून इथे नवीन गड हे नाव पाडलं. आता खंडोबा देव या जेजुरी गडाच्या ठिकाणी का आले, तर खंडोबा हा अवतार महादेवाचा आहे हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे, पूर्ण महाराष्ट्रात माहिती आहे. आणि तर त्याची छोटीशी एक गोष्ट आहे. काही वर्षांपूर्वी लवथळेश्वर या ठिकाणी खूप सारे ऋषीमुनी राहत होते. त्या ऋषीमुनींना 2 राक्षसांनी खूप त्रास द्यायचं ठरवलं आणि खूप त्यांना त्रास देत होते. त्या राक्षसांचं नाव होतं मणी आणि मल्ल.
त्या दोघा राक्षसांवरती यमाचे वरदान होते आणि त्यांच्याकडे खूप ताकद होती आणि त्या ताकदीचाच गर्व म्हणून ते सर्व ऋषीमुनींना त्रास द्यायचे, त्यांना मारून टाकण्याचं त्यांनी चालू केलं आणि त्यांचा यज्ञाचा नाश करायचे, त्यांना खूप छळायचे. अशा प्रकारे ते त्या ऋषींना त्रास देऊ लागले. ह्या भीतीने त्या ऋषीमुनींनी आपल्या मुलाबाळांना, बायकांना लपवून ठेवले. नंतर देवाची त्यांनी खूप उपासना केली, म्हणजेच शंकराची त्यांनी खूप उपासना केली आणि शंकराने काळभैरवनाथाचं रूप घेतलं आणि हाती खडगे घेतलं आणि कडे पठारावरती जाऊन त्या मणिमल्लसुरांचा वध केला. जसं आपल्याला आपण गोष्टींमध्ये ऐकलेलंच आहे. तर तिथे त्यांनी वध केला, म्हणून तिथे म्हाळशेचा कांत होता, म्हणून तिथे म्हाळसाकांत म्हणतात देवांना. आणि मणिमल्लाचा अंत केल्यामुळे मल्हार हे नाव तिथे देवांना पडले. म्हणून आज आपण खंडोबा तिथे वसलेले आहे, म्हणून आपण म्हाळसाकांत मल्हारी असं म्हणत असतो. तर त्यांना 2 बायका होत्या. पहिली जी होती ती म्हाळसा, ही लिंगायत समाजाची होती. ती नेवासा तालुक्यात खूप मोठा एक व्यापारी होता. तेथील एका व्यापाऱ्याच्या स्वप्नात महादेव प्रत्यक्षात आले आणि म्हाळशेचं लग्न माझ्याशी लावून दे असं त्याला स्वप्न पडलं. म्हणून तो देवापाशी जाऊन म्हाळसा खंडोबाचं लग्न लावलं. देवापाशी जाऊन देवांना सांगितलं आणि त्याच ठिकाणी म्हाळसाचं आणि खंडोबाचं लग्न झालं. तर या ठिकाणी हे लग्न पौर्णिमेला लावलं आणि पाली या ठिकाणी हे लग्न पार पाडलं. आता काही दिवसांतच एक दिवस धनगर समाजाची एक मुलगी, बानाई जिचं नाव होतं, ती खंडोबाला दर्शनासाठी आली होती आणि त्या मुलीने खंडोबाला बघितले आणि खंडोबाने देखील त्या मुलीला बघितले. नंतर खंडोबाचे प्रेम त्या मुलीवरती जडले होते, म्हणून त्याने बानाईशी लग्न करण्याचं ठरवलं. परंतु तर त्यांचं लग्न झालेलं होतं, ते कसं करणार, म्हणून देवाने एक युक्ती केली आणि देवाने म्हाळसाबरोबर सारीपाठाचा डाव खेळायला सुरुवात केली. आता त्यामध्ये म्हाळसाने देवांना वचन दिलं की तुम्ही जर हा डाव जर हारले तर तुम्हाला 12 वर्ष वनवास करावा लागेल. ठरल्याप्रमाणे खंडोबा हे तो जो सारीपाठाचा डाव होता तर ते हारले आणि ठरल्याप्रमाणे ते वनवासाला निघाले. वनवासाला गेल्यानंतर ते बानाईच्या घरी जाऊन पोचले आणि त्यांची मेंढरं जी आहे, बानाईच्या वडिलांकडे खूप सारी मेंढरी होती, तर ती मेंढरं त्यांनी सांभाळायचं काम चालू केलं. एके दिवशी त्यांनी ही सगळीही मेंढरं सांभाळता मारून टाकली आणि बानाईच्या वडिलांना म्हणाले की मी ही मेंढरं मारलेली आहे, परंतु तुम्ही ह्या बानाईचं लग्न माझ्याशी लावा, तरच मी हे मेंढरं जिवंत करणार. असं म्हणताच ते बानाईचे वडील त्यांना ठीक आहे असे म्हणाले आणि बानाईचं लग्न त्यांच्याशी लावलं. असं म्हणताच त्यांनी हातातील जो भंडारा होता तर तो भंडारा त्या मेंढरांवरती टाकला आणि काही क्षणातच ते मेंढरं जिवंत झाली. नंतर बानाईचा आणि खंडोबाचं लग्न झालं आणि इथेच आपण खंडोबा आणि बानाई आणि म्हाळसा म्हणजेच खंडोबाला 2 बायका आहे याची कहाणी चालू होती. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा. श्री स्वामी समर्थ.